नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। सध्या महागाई एवढी वाढलेली आहे की महिलांना काही ना काहीतरी लघु उद्योग करून आपल्या घराला हातभार लावावा लागत आहे आणि अनेक महिला आपण पाहत असेल की सध्या काही ना काहीतरी घरगुती व्यवसाय करत आहेत। जसं की कोणी चपात्या भाकऱ्यांचा व्यवसाय करत असेल, कोणी घरघंटी चालवत असेल, कोणी ब्युटी पार्लर करतंय, तर कोणी अन्य काही व्यवसाय करतात। असे अनेक छोटे मोठे घरातूनच व्यवसाय करून महिला ज्या आहेत ते चार पैसे कमवून आपल्या संसाराला हातभार कसा लागेल याचे प्रयत्न करत आहेत। आणि अशाच होतकरू महिलांसाठी एक मदतीचा हात म्हणजे एक हेल्पिंग हँड देणारी एक एनजीओ आहे, ज्या एनजीओचं नाव आहे मॅजिक बस। मॅजिक बस या एनजीओ मार्फत अशा घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित केलं जातं। नुसतं प्रोत्साहित केलं जात नाही तर त्यांच्या उत्कर्षाकडे पूर्णपणाने लक्ष दिलं जातं। त्यांना विविध मार्गदर्शन केली जातात, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करता येईल याच्याकडे प्रयत्न केले जातात। त्याचबरोबर यांना आर्थिक सहाय्य सुद्धा या एनजीओ मार्फत दिलं जातं। मॅजिक बस ही जी एनजीओ आहे अशाच होतकरू महिलांसाठी काम करत असते। प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते महिलांना सबलीकरण करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती व्यवस्थितपणाने उभं करणं, यासाठी हा एनजीओ सातत्याने प्रयत्न करत असतात। गेले 6 महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यातील आपटी या गावामध्ये आणि खोपोली या शहरामध्ये विविध महिलांच्या गटांना या एनजीओ मार्फत प्रशिक्षण दिलं जात होतं। आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी 6 महिन्याच्या या प्रशिक्षणाचा त्यांचा कालावधी संपलेला आहे आणि आज सर्व महिलांनी एकत्र येऊन तसंच मॅजिक बस या एनजीओच्या अधिकाऱ्यांनी देखील एकत्र येऊन याचा शेवटचा दिवस जो आहे तो साजरा केलेला आहे। मॅजिक बस या एनजीओला अर्थसहाय्य करणारी अजून एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे इंडोस्पेस। इंडोस्पेस मार्फत मॅजिक बस या संस्थेला आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि हेच आर्थिक सहाय्य जे आहे ते मॅजिक बस ही जी एनजीओ आहे, हा जो एनजीओ आहे हा या महिलांच्या सबलीकरणासाठी वापरत असतो। या महिलांना आर्थिक मदत सुद्धा या एनजीओ कडनं केली जाते आणि त्यांच्या गृह उद्योग जो आहे याला मोठं स्वरूप कसं दिलं जाईल, त्याचबरोबर त्यांच्या या उद्योगाला व्यापारपेठ कशी मिळेल, म्हणजे त्यांनी जे केलेली प्रोडक्ट आहेत या प्रोडक्टसाठी बाजारपेठ देखील उत्पन्न करून देणं, त्याचबरोबर त्यांना सोशल मीडियाच्या मार्फत आपलं बिझनेसचं ॲडव्हर्टायझिंग कसं करावं, बोलावं कसं, लोकांशी संवाद कसा साधावा, या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण जे आहे ते मॅजिक बस या एनजीओ मार्फत दिलं जातं। आज खोपोलीमध्ये यांचा सांगता समारोप झालेला आहे, आपण पाहूया या सांगता समारोपाची काही क्षणचित्र। त्याचबरोबर आम्ही खोपोलीतल्या तसेच आपटीतल्या अनेक महिलांशी संवाद साधलेला आहे, त्यांना या मॅजिक बस या एनजीओ कडनं काय फायदा झालेला आहे, त्यांची काय डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याचबरोबर मॅजिक बस या एनजीओच्या अधिकारी जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधलेला आहे। मॅजिक बस स्थापना आणि उद्दिष्टे। मॅजिक बस या स्वयंसेवी संस्थेची स्थापना 1999 साली मॅथ्यू स्पेस यांनी केली। महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्यप्रणाली। मॅजिक बस संस्था स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कार्यक्रम राबवते। संस्थेची कार्यप्रणाली प्रामुख्याने समुदाय आधारित कम्युनिटी बेस्ड दृष्टिकोन वापरते। यात महिलांच्या गटांसोबत काम केले जाते आणि त्यांना स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। ही संस्था महिलांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम करते। महिलांसाठी राबवले जाणारे उपक्रम। मॅजिक बस संस्थेमार्फत महिलांसाठी खालील प्रमुख उपक्रम राबवले जातात। कौशल्य विकास प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग। संस्था महिलांना विविध व्यावसायिक कौशल्य शिकवते, जसे की शिवणकाम, भरतकाम, ब्युटी पार्लरचे काम आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान। या प्रशिक्षणांमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा रोजगाराच्या संधी शोधण्यास मदत मिळते। आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी। महिलांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन कसे करावे, बचत कशी करावी आणि छोटे कर्ज कसे घ्यावे याबद्दल मार्गदर्शन दिले जाते। यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या अधिक जबाबदार आणि आत्मनिर्भर बनतात। आरोग्य आणि स्वच्छता, हेल्थ अँड हायजीन। महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्याबद्दल शिक्षित केले जाते। कुटुंबाचे आरोग्य जपण्याबद्दल माहिती दिली जाते। नेतृत्व विकास, लीडरशिप डेव्हलपमेंट। संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना त्यांच्या समुदायामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली जाते। यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्या त्यांच्या समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका निभावतात। समुदाय नेटवर्क, कम्युनिटी नेटवर्क। मॅजिक बस महिलांना एकमेकींशी जोडण्यास मदत करते, ज्यामुळे त्या एक मजबूत समुदाय नेटवर्क तयार करू शकतात। हे नेटवर्क त्यांना एकमेकींना पाठिंबा देण्यासाठी आणि सामूहिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मदत करते। या सर्व उपक्रमांद्वारे मॅजिक बस संस्था महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे
तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही सशक्त बनवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. सगळ्यात पहिलं आपलं नाव मला सांग. प्रतिमा पवार. आपण काय लघु उद्योग करता किंवा आपलं काही दुकान आहे का कुठचा व्यवसाय आपण करता? माझं पार्लर आहे आणि मी घरातूनच सर्व्हिस देते. साधारण किती वर्षापासून करता आपण? 12 वर्ष झाले. बरं, आता मॅजिक बस आणि इंडोस्पेस यांच्या जो संयुक्त विद्यमानातनं ही जी ट्रेनिंग तुम्हाला जी चालू होती, ह्याचा अनुभव आपला कसा राहिला? आपल्याला ह्याच्यामधनं काय ॲडव्हान्टेजेस मिळाले, काय फायदा झाला? ॲक्च्युली मॅजिक बस आणि इंडोस्पेस एक छान त्यांनी बिझनेस महिलांनी कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा, महिला सक्षमीकरण याबद्दल जे काम करतात ते खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्यासाठी ना आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मी आभार मानते की त्यांनी आमच्यापर्यंत हे जे आणलं आहे, बिझनेस कसा करायचा, तुम्ही स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं, स्वतःला कसं तयार करायचं बिझनेससाठी, प्लॅटफॉर्म हा जो मिळवून दिला त्याच्यातून महिलांच्या वतीने आणि त्यांच्या जे चेंजेस झालेत, त्यांना जे वाटतंय की बाबा आता आम्ही आधी महिलांना खूप भीती वाटायची घराच्या बाहेर यायची, माझा बिझनेस कसा लोकांना आम्ही सांगू शकतो किंवा आम्ही त्याच्यात सक्षम होऊ शकतो की नाही, त्याच्यामध्ये आता त्या 100% उभ्या राहू शकतात. बाबा नाही, मी हे जे घेतलंय हे मी करणारच आणि ते करतायत. माझ्या जेवढ्या महिला आज आमच्या बरोबर आहेत त्या सगळ्या त्यांच्या बिझनेसमध्ये 100% फक्त मॅजिक बस आणि इंडोस्पेस यांच्या सहकार्याने आज उभ्या आहेत. त्यांच्याकडून आम्हाला जे काही मिळालं, जे म्हणतात बाबा एक आमच्या बिझनेससाठी थोडंसं एक पिकअप, बाबा तुमचा बिझनेस ग्रो व्हावा म्हणून आम्हाला त्यांनी 17,000चं मानधन म्हणतात ते दिलं आणि त्याच्यामधून मला वाटतं बऱ्याच इथे सगळ्याच महिला म्हणतील की बाबा खरंच त्याचा खूप आम्हाला फायदा झाला आहे आणि त्याच्यामुळे आमचा बिझनेस ग्रो झाला आहे आणि तसंच आम्ही आणखीन पुढे करू. आमच्या बिझनेसला स्टॉप करणार नाही आम्ही. जेव्हा ते आमच्यापर्यंत पुन्हा येतील तेव्हा आमचा बिझनेस चांगली ग्रोथ होऊन आम्ही आणखीन पुढचं जे काही प्लॅटफॉर्म असेल तिथे पण पोहोचू. आमच्या बिझनेसला वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात नेण्याचा आमचा प्रयत्न असत चालू. सुरुवातीला जेव्हा आम्ही मोबिलाइज केलं महिलांना तर त्या फारच कमी बोलायच्या. ट्रेनिंगमध्ये सुद्धा थोडा ओपन अप व्हायला वेळ लागला, पण हळूहळू ट्रेनिंगमुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल होत गेले. जसं मॅजिक बस बेसिकली आमचा कोर स्किल आहे लाईफ स्किल्स, म्हणजे जीवन कौशल्य. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची ओळख. सो महिलांना हे कळतं की मी आणि माझा जो बिझनेस आहे तर ह्याच्यासाठी मला त्याची जिम्मेदारी घ्यायची आहे आणि मला ह्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर ती ओनरशिप जी आहे ती ह्या प्रोग्रॅममुळे तयार होते. काही महिला ऑलरेडी काही छोट्या मोठ्या प्रमाणावर करत होत्या काही बिझनेस, परंतु तो एक व्यवस्थितरित्या कसा करायचा, त्यासाठी बिझनेस प्लॅन कसा तयार करायचा, फायनान्शियल प्लॅन कसा तयार करायचा आणि त्याचा अनुसरून आपल्या बिझनेसमध्ये स्टेप बाय स्टेप ग्रोथ कशी झाली पाहिजे, तर ह्याचं प्लॅनिंगसुद्धा ह्या महिला करायला शिकल्या. त्याचबरोबर आम्ही डिजिटल लिटरसीचं ट्रेनिंग असेल, फायनान्शियल लिटरसीचं ट्रेनिंग असेल, तर ह्या अशा ट्रेनिंग्समुळे सुद्धा त्यांना बऱ्याचदा समजून आलं की सोशल मीडिया कसा इफेक्टिव्हली वापरता येईल, माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारे ॲडव्हर्टाईज कशी तयार करू शकते, फक्त खोपोलीपुरतं मर्यादित न राहता माझा बिझनेस ह्याच्या पलीकडे कसा जाईल आणि तिथे इतर लोकांना देखील माझं कौशल्य आणि माझा बिझनेसचा फायदा कसा होईल. तर हा विचार ह्या महिला आता करतात आणि स्वतःहून पुढे येऊन बोलता आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं दिसतं की ज्या स्टेपला महिला होती तिच्या एक स्टेप पुढे नक्कीच त्यांची ग्रोथ झालेली आहे आणि ही अशीच ग्रोथ चालू राहील असा मला नक्कीच विश्वास आहे. धन्यवाद. आज आपल्या संस्थेकडनं या महिलांना काही भेटवस्तू देखील देण्यात आलेल्या आहे, तर नेमकं काय नाही त्याचा उपयोग केला? सो आम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण महिलांना काही गोष्ट द्यायची तर ती प्रत्यक्ष महिलांनीच बनवलेली असायला हवी, कारण आम्हाला त्यांनाच एनकरेज करायचं आहे की त्यांचा बिझनेस त्या कशा वाढवू शकतील. तर म्हणून ह्या ज्या आम्ही किडबॅग दिल्यात ह्या क्लॉथ बॅग्स आहेत आणि तुम्हाला माहिती आहे पर्यावरणामध्ये आता आपण बघतो प्लॅस्टिकमुळे खूप हानी होते, तर ह्या बॅगांना खूप आता सध्या मागणी आहे सगळीकडे आणि ह्या ज्या कॉटनच्या बॅग्स आहेत ह्या सगळ्या आपल्या महिलांनी शिवलेल्या आहेत, आपटी आणि खोपोलीतल्या महिलांनी मिळून शिवलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या बिझनेसला रिलेटेड जे काही साधन आहे, म्हणजे आता समजा मी टेलरिंग करते तर टेलरिंग किट असेल किंवा ब्युटिशियन असेल तर ब्युटी किट असेल, तर अशा वस्तू दिल्यात की ज्याच्यामुळे आणखीन त्यांना हा बिझनेस चांगल्या प्रकारे करता येईल. तर ह्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि महिलांचा सहभाग प्रत्येक गोष्टीत आम्ही त्याची प्राथमिकता आमच्याकडे असते.
म्हणजे हा एक गट आहे जो आम्ही आता तयार केला आहे. ह्याला पण आम्ही 6 महिने फॉलोअप घेतला आहे की त्यांचा बिझनेस कसा प्रगती करतो आहे. त्यांना कॅश बुक्स दिले होते, ते कसे भरायचे शिकवलं होतं. सो ते आम्ही मॉनिटर करतो आहोत. त्याचबरोबर आता दुसरा एखादा नवीन ग्रुप तयार करायची आमची इच्छा आहे. तर ह्या महिलांच्या सहाय्यानेच आम्ही आणखीन महिलांना मोबिलाइज करू इच्छित आहोत. तर कमीत कमी 25 ते 30 महिलांना अजून आम्हाला मोबिलाइज करून नवीन गट तयार करायचा आहे आणि मला खात्री आहे की ह्या महिला आम्हाला नक्कीच त्यासाठी पण नक्कीच मदत करतील.